नागपुरी संत्रा बर्फी करायला अगदी सोपी आणि खायला अगदी कमाल लागते। खराब होऊ नये म्हणून सर्व टिप्स पाहणार आहोत। व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला खर्च आणि साहित्यही दिलेलं आहे। आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर जुगाड रेसिपीला जरूर सबस्क्राइब करा अशाच नवनवीन रेसिपीसाठी। चला तर सर्वप्रथम आपण इथे 5 संत्री घेतली होती लहान साईजची। आता अशा प्रकारे बिया काढून सोलून घेतलेले आहेत। वाटीने आपण 1.5 वाटी घेतलेली आहे संत्री, 1 वाटी नारळाचा खीस, 1 चम्मच तूप, 2 चम्मच काजू बदाम पावडर, अर्धी वाटी साखर आणि अर्धी वाटीपेक्षाही कमी आपली मिल्क पावडर आहे। त्याचप्रमाणे आपण हा कलर घेतलेला आहे ऑरेंज कलर। अशा प्रकारे सर्व साहित्य घेतलेलं आहे। तुम्ही साहित्याचा अशा प्रकारे स्क्रीनशॉट जरी काढून घेतला तरी चालेल। आता सर्वप्रथम आपण जे संत्रा अशा प्रकारे सोलून घेतलेले आहेत बिया ह्यातील काढून घ्यायच्या सर्वप्रथम। त्यानंतर तुम्ही हातानेही मॅश करू शकता किंवा अशा प्रकारे भांड्यामध्ये घालून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून एक वाटणी करू शकता। अगदी थोडंसं आपण हे बारीक करून घेणार आहोत। अशा प्रकारे ही पेस्ट केलेली आहे। पाणी वगैरे काही घालायचं नाही। अशा प्रकारे आपण हे बारीक करून घेतलेलं आहे। दुसरी टिप्स आहे की जे खराब होऊ नये म्हणून नारळाचा खीस किंवा जे बदाम काजू घालणार आहोत पावडर घालणार आहोत ती थोडीशी अशा प्रकारे भाजून घ्यायची। त्यामुळे यातील जो वास किंवा कच्चापणा आहे तो निघून जातो आणि बर्फी भरपूर दिवस राहते। त्यानंतर अशा प्रकारे त्या भांड्यामध्ये आपण संत्रीची ही प्युरी केली होती ती घालायची आणि अगदी मीडियम गॅसवरती आपण हे सर्व मिक्स करून घ्यायचं। आता मीडियम गॅसवरती थोडंसं हे पाणी आटल्यानंतर पाहू शकता थोडासा कलर चेंज होतो। आता आपला हा कलर पाहू शकता चेंज झालेला आहे अशा प्रकारे। आता यामध्ये आपण घालणार आहोत नारळाचा किस, जो भाजून घेतलेला होता तो घालायचा। अशा प्रकारे हे सर्व घालून मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये घालणार आहोत आपण साखर, अर्धी वाटी साखर घातलेली आहे। आता हे सर्व छान मिक्स करून पूर्ण पाणी आटून द्यायचं यातील आणि मीडियम गॅसवरती थोडंसं सतत हलवत राहायचं हे, जेणेकरून खाली आपली बर्फी लागणार नाही। अशा प्रकारे पाहू शकता थोडंसं पाणी आटलेलं आहे। त्यानंतर यामध्ये घालणार आहोत आपण अगदी थोडासा फूड कलर, ऑरेंजचा कलर घातलेला आहे। तुम्ही घातला तरी चालेल, नाही घातला तरी चालेल। अशा प्रकारे हे सर्व मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर जी भाजलेली काजू बदाम पावडर आहे तीही ह्यामध्ये घालायची। ते मी 5 काजू आणि 5 बदाम बारीक करून घेतलेले होते। अशा प्रकारे पावडर आपण ह्यामध्ये घालायची, मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर ह्यामध्ये अगदी 10 रुपयाचा तुम्ही जरी साचा वापरला तरी चालेल मिल्क पावडरचा। अशा प्रकारे ती थोडीशी मिल्क पावडर घालायची आणि सर्व मिक्स करून घ्यायचं। गुठळी होऊन द्यायचं नाही। अशा प्रकारे सर्व मिक्स करून घ्यायचं, सतत हलवत राहायचं। आता इथे गॅस मात्र अगदी स्लो ठेवायचा, अगदी मीडियम ठेवायचा, म्हणजे थोडासा कमी घ्यायचा। त्यानंतर 1 चम्मच तूप घालायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं। आता अशा प्रकारे हे मिक्स करायचं जोपर्यंत यातील पाणी आटत नाही साखरेचं आणि संत्री जे आहे। अशा प्रकारे आपली ही बर्फी तयार होते। पाहू शकता जे पॅनला आहे त्या आपण अगदी पूर्ण पाणी आटून द्यायचं, जेणेकरून खराब होणार नाही बर्फी। अशा प्रकारे पाहू शकता मिश्रण अगदी वरती येत आहे अलगद। अशा प्रकारे आपली बर्फी आता तयार झालेली आहे। आता सेट करण्यासाठी तुम्ही प्लॅस्टिकची अशा प्रकारे पिशवी असं कट करून घेऊ शकता। थोडंसं तूप लावायचं त्याला आणि अशा प्रकारे तुम्ही सेट करून घेऊ शकता। अगदी फ्रीजमध्ये तुम्ही 1 तास जरी ठेवली तरी चालेल, बाहेर ठेवून असाल तर 2-3 तासमध्ये आपली बर्फी चांगली सेट होते। आणि वरतीच मी गार्निशसाठी इथे नारळाचा खीस आणि अगदी बारीक केलेली ड्रायफ्रूट्स होते तेही घातलेले आहेत। अशा प्रकारे आपली बर्फी ही सेट होण्यासाठी ठेवायची। आता आपण इथे खर्चही दिलेला आहे, अगदी टोटल आपल्याला खर्च 80 रुपये आलेला आहे अशा प्रकारे या बर्फीचा। आणि आता अगदी आपली सेट झालेली आहे बर्फी आणि अगदी तुम्ही त्याचे पीस अशा प्रकारे कट करू शकता। अगदी खायला कमाल लागते, जरूर करून पहा। त्याचप्रमाणे स्टोअर करताना पॅकबंद डब्यामध्ये ठेवायची, जेणेकरून खराब होत नाही आणि अगदी 10 दिवस आपली ही बर्फी राहू शकते। आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी किंवा ही रेसिपी आवडली असेल तर जुगाड रेसिपीला जरूर सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ पाहता येईल।